तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की आकाश आणि नम्रताने ईशू आणि अर्णवसाठी एक जबरदस्त असं सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि त्या सरप्राईजमुळे ईशू आणि अर्णव तर आकाश आणि नम्रतावरती खूपच जास्त खुश होऊन जाणार आहेत। अगदी बढिया सरप्राईज आहे असं ते म्हणणार आहेत। पण लावण्याचा मात्र चांगला जळफाट होणार आहे आणि त्यामुळे लावण्य आता भर पार्टीमध्ये तमाशा करणार। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की पार्टीला सुरुवात झालेली आहे आणि आता नम्रता आणि आकाश हे दोघं जण तिकडनं बाजूला निघून गेलेले आहेत। आता नम्रता आणि आकाशने काय प्लॅन बनवलेला असतो की ईश्वरीला ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे की आता ती अर्णवच्या प्रेमामध्ये पडली आहे। मग आपण काय करायचं तर ईश्वरीला आपण अगदी ते दोघं जण पहिल्यांदा भेटले तेव्हापासून ते त्यांचं लग्न झालं तोपर्यंत प्रत्येक प्रसंग करून दाखवायचा। मग त्यामध्ये अर्णवची तिच्याबद्दलची काळजी, तिच्याबद्दलचं प्रेम सगळं तिला दिसेल आणि एकदा का तिला सर्व या गोष्टी कळल्या की मग तिचं जे अर्णववरती प्रेम आहे हे तिला समजेल असं आता नम्रता आकाशला म्हणते। आकाशसुद्धा म्हणतो एक्झॅक्टली, आणि दादालासुद्धा कळेल ना की बहिणीच्या मनातसुद्धा त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून। त्याबरोबर आता नम्रता म्हणते डन, मग चालेल आपण तयारी करायला घेऊया। त्यावर आकाश म्हणतो हो। त्यावर नम्रता म्हणते पण ईशू आणि जिजूंना न विचारता आपण त्यांच्या रूममध्ये कसं जायचं? आकाश म्हणतो कम ऑन नम्रता, अगं तुझ्या मेहुण्याची खोली आहे पण माझ्यासाठी तर माझ्या दादाचीच रूम आहे ना। त्यावर नम्रता म्हणते अहो आकाश सर, पण आता लग्न झालं आहे त्यांचं, अशी कशी उघडणार आपण खोली? त्याबरोबर आकाश म्हणतो माझ्या दादाचं जे काही आहे ते सगळं माझं आहे आणि जे माझं आहे ते माझ्या दादाचं आहे, त्यामुळे मी माझ्या दादाच्या खोलीत जाऊ शकतो। तू येतेस की तुझ्यासाठी मी साड्या बाहेरच घेऊन येऊ? त्यावर मग आता नम्रता म्हणते ठीक आहे तुम्ही बाहेरच घेऊन या माझ्या साड्या, मी गेस्ट रूममध्ये वगैरे कुठेतरी आवरते। त्यावर आकाश म्हणतो कम ऑन चल, आणि मग तो नम्रताला ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो बी कम्फर्टेबल, आपलीच रूम आहे। त्यावर नम्रता म्हणते आपली? त्यावर आकाश म्हणतो म्हणजे दादा आणि वहिनीची ग, आपल्याच घराची रूम आहे असं म्हणतोय मी। आणि मग आता लगेचच नम्रता म्हणते पण ईशूने आता ड्रेस कुठे ठेवले असतील? त्यावर आकाश म्हणतो वरचा कप्पा तर दादाचा असणार बिकॉज दादा हायटेड आहे आणि ईश्वरी वहिनीने मे बी तिचे सगळे कपडे खाली ठेवलेले असतील, तर तू एक काम कर, तू खालचा कप्पा तपास, मी वरती तपासतो। त्यावर मग आता ते दोघं म्हणतात ठीक आहे। आता नम्रता खाली बघते आणि तिला ड्रेस सापडतात। नम्रता आकाशला म्हणते वा आकाश सर, काय बढिया डोकं चालवलं तुम्ही, खरंच इशूचे सगळे कपडे खाली आहेत। त्यावर आकाश म्हणतो मग आहे कोणाचा भाऊ? त्याबरोबर लगेचच नम्रता म्हणते आवरून घेऊया भाऊराया चला। त्याबरोबर दोघंही जण आता आवरून खाली येतात। आता ईश्वरी आणि अर्णव अगदी हक्काबक्काच होऊन जातात की या दोघांनी काय केलं हे। आता आकाशने कुठला ब्लेझर घातलेला असतो अर्णवचा जेव्हा ईश्वरी आणि अर्णव पहिल्यांदा भेटलेले असतात की नाही तेव्हाचा, आणि नम्रताने ईशूने तिच्या पहिल्या लग्नात जी साडी हिरव्या रंगाची घातलेली असते ती पिशवीत भरून आणलेली असते आणि आता तिने ती साडी नेसलेली असते। आणि ईशू अर्णवच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये जेव्हा आली होती तेव्हाचा प्रसंग आता ते दोघं करून दाखवतात। आता आकाशने काही मुलींना आधीच बोलवलेलं असतं, त्या मुली मॉडलिंग करत असतात आणि अचानक त्यांच्यामध्ये ईश्वरी येते। आकाश जोरात उठतो आणि नम्रतावर ओरडतो हाऊ डेअर यू, तू इथे आलीस कशी? त्याबरोबर ईश्वरी घाबरल्याचं नाटक, म्हणजे ईश्वरी खरी घाबरली होती पण मग नम्रता घाबरल्याचं नाटक करते आणि आकाशच्या हातांवरती पडते। आकाश तिला झेलतो आणि अशा पद्धतीने सुरू झाली यांची लव्ह स्टोरी असं मागून एक नरेशन येतं। त्याबरोबर आता सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात तर आकाश हा नम्रताच्या नजरेत हरवून गेलेला असतो। नम्रता म्हणते आकाश सर, त्यावर आकाश म्हणतो बोल ना। नम्रता म्हणते सर, त्यावर आकाश म्हणतो ऐकतोय। त्यावर लगेच अंजली म्हणते खाली सोड तिला असं म्हणते ती आकाश। त्याबरोबर आता सगळेजण जोराने हसतात तर आकाश नम्रताला खाली सोडतो। मामा म्हणतो परफेक्ट आहे। त्यावर लगेच अंजली म्हणते तुलासुद्धा वाटतंय ना? मलासुद्धा वाटतंय आकाश। आणि त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो की आपण बोलूया नंतर चला। त्यानंतर आता लगेचच इकडे हे सगळं काही वल्लरी आणि लावण्य बघत असतात आणि त्या दोघींनासुद्धा हे सगळं अजिबातच आवडत नसतं। त्या दोघींना हे सगळं इरिटेट होत असतं, राग येत असतो त्या दोघींनाही। वल्लरीला तर आकाशच्या जवळ सतत नम्रता असण्याचा
म्हणजे तिटकारा येत असतो. तिला वाटत असतं की ही मुलगी, हिची लायकी तरी आहे का माझ्या आकाशच्या जवळ उभं राहण्याची, माझ्या आकाशच्या जवळ फिरकण्याची. हिची हिंमत कशी होते की मी माझ्या आकाशच्या जवळ करते. नाही जर हिला हिची लायकी दाखवून दिली ना तर माझंसुद्धा नाव वल्लरी नाही. फक्त आजचा हा कार्यक्रम तेवढा पूर्ण होऊन जाऊ दे. आजच्या या कार्यक्रमामुळे माझे हात बांधले गेलेले आहेत, पण तरीही मी हिला अशी सुखासुखी सोडणार नाही आहे. नाही जर हिच्या कार्यक्रमाची वाट लावली ना तर मी सुद्धा नावाची वल्लरी नाही. तर आता इथे अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर, खरंच आपली पहिली भेट किती स्ट्रेंज होती, किती विचित्र पद्धतीने भेटलो ना आपण. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हां पण तेव्हा विचित्र पद्धतीने भेटलो म्हणूनच तर आता असे भेटतोय. त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे? त्यावर ईश्वरी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र अर्णवला दाखवते आणि म्हणते, जर तेव्हा तुम्ही मला उचलून घेतलं नसतं किंवा मी तुमच्या कॉन्सर्टमध्ये आलेच नसते तर आज हे सगळं घडलेलं नसतं. त्यावर अर्णव म्हणतो, मग मी देवाला थँक्स म्हणेन की देवाने तुला माझ्या कॉन्सर्टवरती पाठवलं. त्यावर इशू म्हणत असते, अर्णव सर? त्यावर अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर, त्या शोवर तू आली नसतीस तर आज हे सगळं घडलेलं नसतं ना. त्यानंतर मग आता पुढचा सीन असतो तो म्हणजे इशू अर्णवच्या ऑफिसमध्ये कामाला लागलेला प्रसंग. आता आकाश अर्णव बनलेला असतो, तो सतत चिडचिड करत असतो, भांडण करत असतो आणि नम्रता इशू बनलेली असते. इशू म्हणजे नम्रता सारखी बडबड करत असते. आता लगेचच अर्णव म्हणतो, मी इतकी चिडचिड नाही रे करत आकाश. आकाश म्हणतो, बरोबर आहे दादा, तू याच्यापेक्षाही दुप्पट चिडचिड करतोस. तशी लगेचच नम्रता इशूला म्हणते, आणि हो इशू, मी तर तुझ्यापेक्षा खूप कमी बडबड करते, तू तर ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त करतेस काय. त्यावर लगेचच आता इशू हसते. त्यानंतर मग आता त्या दोघांचा तो प्रसंगही ऑफिसमधला पार पाडल्याच्या नंतर आता अर्णव ज्या वेळेस एकटाच कुठेतरी निघून गेलेला असतो त्यावेळेस अंजली ईश्वरीच्या घरी आलेली असते आणि ईश्वरीला त्याच्यानंतर अर्णवची काळजी वाटायला लागते. आता तो प्रसंग नम्रता एकटी सादर करून दाखवत असते. कुठे गेले असतील, किती वेळ, अजून आले कसे नाही, फोन करते फोन उचलत नाही, मेसेज करते मेसेजेसना रिप्लाय नाही, यांना काही कळतं की नाही. तर इकडे आता नंतर आकाश एकटा प्रसंग करून दाखवतो जेव्हा ईश्वरी आणि राकेश एकमेकांना भेटलेले असतात आणि अर्णवने ते पाहिलेलं असतं आणि त्याला जेलसी झालेली असते आणि तो घरी येऊन म्हणत असतो, समजते काय स्वतःला, मी भेटायला बोलवलेलं असताना त्या राकेशला भेटायला जाते. तो राकेश माय फुट. कोण कुठला तो राकेश? अरे पण मी काय एवढा विचार करतोय, तो राकेश बघून घेईल आणि ती मिस इंदौर बघून घेईल, माझा काय संबंध. ती माझी एम्प्लॉई आहे, मी तिचा बॉस आहे आणि मला तिच्याकडून माझं काम करून घ्यायचं आहे, दॅट्स इट. ऑफिसच्या बाहेर जाऊन तिने काही केलं तरी मला काय फरक पडतो. नाही पण ती कोणाला भेटली असेल आणि तो राकेश, तो खरंच इतका चांगला माणूस असेल का, कसा दिसत असेल तो, वगैरे वगैरे सगळे प्रश्न आता अर्णवच्या मनात असतात. थोडक्यात काय, ही प्रेमाची दुसरी पायरी असं मागून नरेशन येतं. त्यानंतर मग आता तिसरी पायरी, ती म्हणजे लग्नाची. मग आता नम्रताला तर माहिती असतं ना की ईश्वरी कशी त्या लॉजवरती थांबली होती वगैरे. मग आता नम्रता ही त्या लॉजवरती तिला चक्कर येते तिथे असं नाटक करायला लागते. मग आकाश लगेचच तिथे एंट्री घेतो आणि आता मिस इंदौर काय होतं आहे तुला, मिस इंदौर असं नम्रताला विचारायला लागतो. आता तो मिस इंदौर असं म्हणत असताना लगेचच नम्रता ही काही बोलत नसते. इतक्यात कोणीतरी ओरडतं, दरवाजा उघडा दरवाजा उघडा. मग लगेचच आता आकाश त्याच्या खिशातलं मंगळसूत्र काढतो आणि नम्रताला म्हणतो, मिस इंदौर मला हे करावंच लागेल तुझ्या भल्यासाठी. आणि मग आता नम्रताच्या गळ्यामध्ये तो मंगळसूत्र घालतो. आता हा सगळा प्रसंग ईश्वरी आणि अर्णव बघत असतात आणि खूप खळखळून हसत असतात. तर लावण्याला मात्र या सर्व गोष्टींचा राग येत असतो. लावण्य म्हणत असते, काय मूर्खपणा लावलाय हा, काय फालतूगिरी आहे ही सगळी, काय समजतात काय हे सगळेजण स्वतःला. मी ना खरंच म्हणजे मला असं झालं आहे की मी यांचं काय करू. त्यावर वल्लरी म्हणत असते, अगं तुला तर फक्त एवढंच वाटतंय, मला तर असं वाटतं आहे की मी ह्या नम्रताच्या झिंजा उपटून काढू. माझ्या आकाशबरोबर एवढ्या फ्रँकली वागते की जणू काही ही त्याला पहिल्यापासून ओळखतेच. मला हिने माझ्या मुलाच्या जवळ आलेलं, त्याच्या सतत मागे पुढे केलेलं अजिबात पटत नाही आहे. काहीही झालं तरी मी ह्या नम्रताला माझ्या आकाशच्या बरोबर राहू देणार नाही म्हणजे नाही. जर हिला हिची अवकात दाखवून दिली तर मी सुद्धा नावाची
वल्लरी नाही. त्याबरोबर आता लगेचच लावण्या म्हणायला लागते, अहो मामी ते सगळं सोडून द्या, तुम्ही एवढं कुठे मनावर घेताय त्या मिडल क्लास मुलीचं. तिला तर आपण आकाशच्या आयुष्यात येऊ द्यायचंच नाही, पण जी ही ईश्वरी आली आहे ना त्या ARच्या आयुष्यात, तिला पहिले आपण बाजूला फेकलं पाहिजे, तेव्हाच कुठेतरी जाऊन अर्णव आणि आकाश दोघंही सेफ राहतील. नाहीतर या 2 बहिणींमुळे हे दोघंही कायमचे वाया जातील. या चीप क्लास मुली यांनाही चीप बनवतील. बघताय ना आकाश किती एन्जॉय करतोय ते त्या मुलीबरोबर. त्यावर लगेचच वल्लरी म्हणते, हो ना दिसतंय मला. लावण्या तू शांत राहा, आजचं हे फंक्शन चालू असल्यामुळे माझे हात दगडाखाली आहेत. लावण्या म्हणते, सॉरी मामी, मी किती काळ स्वतःला कंट्रोल करू शकेन ते मला नाही माहीत. एकदा का माझा बाण फुटला, माझा उद्रेक झाला की त्यानंतर मग मात्र माझ्या हातून काय घडेल हे मलाही सांगता येणार नाही. त्याबरोबर वल्लरी म्हणत असते, लावण्या हे बघ, उगाचच्या उगाच काहीतरी बोलू नकोस, उगाच कसली तरी चूक करशील आणि उगाच आपल्या भोवती सगळं येईल. त्यावरती म्हणते, मामी मी असं काही होऊ देणार नाही. तर आता इथे लग्नाचा प्रसंग दाखवल्याच्या नंतर मग लग्नानंतर त्यांची झालेली थोडीशी नोकझोक, त्यांची झालेली थोडी मजा मस्ती सगळंच आकाश आणि नम्रता परफॉर्म करतात. सगळेजण जोरजोराने त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. आणि मग आता लगेचच आकाश आणि नम्रताला ईश्वरी आणि अर्णव म्हणतात, वा वा वा, खूप बढिया गिफ्ट होतं हे. ही आयडिया कोणाची होती? त्याबरोबर लगेचच नम्रता म्हणते, आकाश सरांची. त्यावर अर्णव म्हणतो, वाटलंच होतं मला. त्यावर आकाश म्हणतो, का आवडलं नाही आहे का दादा तुला? त्यावर अर्णव म्हणतो, आवडलं ना, आवडलं, खूप आवडलं. आणि हे सगळं खुरापती माझ्या भावाच्याच डोक्यातून येऊ शकतात याची खात्रीसुद्धा होती, म्हणून आवडलं असं म्हटलो. त्याबरोबर लगेचच आता लावण्याला हे सगळं अजिबातच पटत नसतं. तर लावण्या रागारागाने त्या सगळ्यांकडे बघत असते. तर आता लगेचच आकाश आणि नम्रता ईश्वरी आणि अर्णवला रिक्वेस्ट करतात की आता मघापासून तुम्ही दोघं तिथे बसलात आणि आम्हाला बघितलं, आता आम्ही दोघं तिथे बसणार आणि तुम्ही आम्हाला दाखवायचं. त्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव म्हणतात, आम्ही काय करायचं आता? त्यावर ते दोघं म्हणतात, डान्स, कपल डान्स करून दाखवा. त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णव नाही नाही म्हणत असतात. तर तिथे असलेले बऱ्यापैकी लोक, त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णवच्या ऑफिसचा स्टाफ, हे सगळेच त्या दोघांना चेअरअप करत असतात. सर सर, ईश्वरी मॅम, ईश्वरी मॅम, ईश्वरी मॅम, सर. मग ईश्वरी आणि अर्णव सुंदर डान्स करतात. तर आता लावण्याला हे सगळं सहन होत नाही. आता लावण्या तिच्या हातातला ग्लास जोरात जमिनीवरती आपटते. त्याबरोबर आता इकडे ईश्वरी, नम्रता, आकाश, अर्णव सगळेच जण घाबरतात. तर आता लगेचच लावण्या म्हणत असते, स्टॉप दिस नॉनसेन्स, बंद करा ते म्युझिक, साऊंड बंद करा. काय सुरू आहे हे सगळं यार? तू विसरत असशील तर तुला आठवण करून देते. अरे सात्विक फॅशनसारख्या एवढ्या मल्टीग्रेन कंपनीचा तू एक CEO आहेस आणि हे असलं काहीतरी करताना तुला काहीच नाही वाटत? त्यावर अर्णव म्हणतो, एक मिनटं, हॅलो, मी काय असं केलं आहे की ज्याने मला लाज वाटली पाहिजे? माझ्या घरच्या पार्टी फंक्शनमध्ये मी माझ्या लग्नाच्या बायकोबरोबर डान्स करतोय, इट्स इनफ. त्याबरोबर लगेचच लावण्या म्हणत असते, अरे हो, ही तुझी बायको, जिच्या प्रेमात तू इतका वाहत गेलायस ना, ती मुलगी फसवतीये तुला, खोटारडी आहे ती एक नंबरची. का कळत नाही आहे तुला यार? अरे ह्या मुलीमुळे काय काय नाही घडलेलं तुझ्या आयुष्यात. ह्या मुलीमुळे तू मला फसवलंस, या मुलीमुळे तू मला सोडून गेलास, याच मुलीमुळे आपलं लग्न मोडलं, याच मुलीमुळे तुला बदनामीला सामोरं जावं लागलं, याच मुलीमुळे आपला इंदौरचा फॅशन शो खराब झाला होता, याच मुलीमुळे बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत यार. त्यावर अर्णव म्हणत असतो, लावण्या शटअप. त्यावर लगेचच वल्लरी लावण्याची बाजू घेते आणि म्हणत असते, शटअप का म्हणतोयस तिला अर्णव? सांग ना, का म्हणतोयस तू लावण्याला शटअप? या सगळ्यात लावण्याची काय चूक आहे? लावण्या जे म्हणते त्यामध्ये मला काहीही चुकीचं आहे असं वाटत नाही. मुळात आत्तापर्यंत ना लावण्याने खूप सहन केलं आहे या नालायक मुलीमुळे. आणि तुला तर काही कारणच लागत नाही ना आमच्या घरी येण्यासाठी. उठसूट आमच्या घरी उठून येतेच निघून ती. त्याबरोबर आता हे बोलल्यावर लगेचच खूप वाईट वाटलेलं असतं नम्रताला. तर नम्रता तरीही गप्प राहते. तर वल्लरी म्हणते, कधीही यायचं, माझ्या घरी जायचं, कधीही यायचं, आमची घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली तुला? त्याबरोबर मग आता अर्णव म्हणतो, मामी स्टॉप इट प्लीज. हे बघ, या सगळ्यामध्ये तू नम्रताला बोलू नकोस. हा आपल्या घरातला प्रश्न आहे, आपण नंतर बसून सोडवू शकतो. आणि राहिला प्रश्न नम्रताचा, तर हे नम्रताच्या सुद्धा बहिणीचं घर आहे. त्यामुळे नम्रताला जेव्हा वाटेल तेव्हा ती तिच्या ताईच्या घरी हक्काने येऊ शकते. समजलं तुला? त्याबरोबर आता लगेचच इकडे ईश्वरीसुद्धा म्हणते, मामी हे बघा, तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही प्लीज मला बोला, माझ्या कुटुंबाला, माझ्या ताईला का बोलताय? त्याबरोबर लगेचच आता वल्लरीचा तोल आणखीन जास्त सुटत असतो. तर नम्रता म्हणते,
असू दे ईश्वरी, नको काही बोलू, सगळं त्यांना राहू दे. तर लगेचच आता एक ते जे मगाचे काका असतात ते म्हणतात, अहो पण तुम्ही का ओरडताय त्यांना, का बोलताय, किती सुंदर छान डान्स केला त्यांनी, किती सुंदर केलं सगळं. आणि खरं म्हणायचं झालं ना तर हे कपल अगदी खूप सुंदर गोड आहे. अगदी म्हणायचं झालं तर लाखात एक जोडी आहे या दोघांची, लाखात एक. 52 कशी सोनं आहे त्यांची जोडी म्हणजे. त्याबरोबर लगेचच लावण्या त्या काकांना म्हणते, ओ काका तुम्ही प्लीज गप्प बसाव, ओल्ड पर्सन तुम्ही काय बोलता ते तुमचं तुम्हाला तरी कळतं का. त्याबरोबर अर्णव आता लावण्यावर ओरडतो आणि म्हणतो, लावण्या इनफ, तू काय करतेस ते तुला तरी कळतंय का. तू तुझ्याच्या रागाच्या पोटी, तू तुझ्या इगोच्या पोटी एका वयोवृद्ध व्यक्तीला दुखावतेस. त्यांच्या कमीत कमी वयाचा मान राख आणि मग तोंडातून शब्द उच्चार. बोलायचं म्हणून काहीही बोलत जाशील तर ते खपवून घेतलं जाणार नाही, समजलं ना. उगाचच्या उगाच बोलायचं म्हणून काहीही. इरिटेट होतेस तू मला आता. आणि मुळात तू माझी स्टाफ म्हणून माझ्या घरच्या फंक्शनला आली आहेस, सो फक्त फंक्शन एन्जॉय कर आणि ताबडतोब इकडनं निघून जा. माझ्या बायकोचा इन्सल्ट करण्याचा तुला काही एक अधिकार नाही आहे. गॉट इट. मी माझ्या बायकोचा इन्सल्ट टॉलरेट करणार नाही. आता अर्णवने लावण्याला हे असं खडसावलेल्या शब्दात दरडावल्यामुळे ईश्वरीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते, खरोखर मी अर्णव सरांसाठी फक्त जबाबदारीच आहे की जबाबदारीपेक्षा काही जास्त. त्याबरोबर आता अर्णव तिकडे येतो, ईश्वरीचा हात पकडतो आणि लगेचच मोठ्याने सगळ्यांना सांगत असतो, आज मला सगळ्यांच्या समोर ही गोष्ट कबूल करायची आहे की ही माझी बायको मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के, मिसेस अर्णव राजे शिर्के. आज मला माझ्या बायकोवर गर्व वाटतो आहे, कारण माझी बायको ही जगात सगळ्यात बेस्ट आहे. कारण कुठल्याही कितीही वाईट प्रसंगातून मार्ग कसा काढायचा हे तिला बरोबर कळतं. आय प्राऊड ऑफ यू ईश्वरी. त्याबरोबर आता तर ईशू आणखीनच जास्त खुश होऊन जाते. तर आता नम्रताला वाईट वाटलेलं असतं, तर नम्रता ही एका कोपऱ्याला जाऊन उभी राहते. त्याबरोबर आता लावण्या हिला ह्या सर्व गोष्टींमुळे इरिटेट होतं. लावण्या थेट तिकडनं बाहेर पडते आणि आता जायला निघालेली असते. बाहेर स्वागतासाठी ज्या झाडांच्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या असतात त्या सगळ्या ती खाली लोटून देते आणि नाही जर या ईश्वरीच्या आयुष्याची मी माती केली तर मी सुद्धा नाव नाही सांगणार, लावण्या देशमुख असं ती आता म्हणत असते. आणि मग आता ती म्हणत असते, लवकरच मी माझा AR पुन्हा मिळवून दाखवेन. ईश्वरी तू बघत राहशील मी कोण आहे ते अजूनही तुला कळलेलं नाही आहे. लक्षात ठेव, तू खूप मोठ्या आणि चुकीच्या मुलीशी पंगा घेतलायस. तर इकडे आकाश नम्रताची समजूत काढतो आणि नम्रताला म्हणतो, नम्रता प्लीज तू आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. नम्रता म्हणते, मी फक्त ईशू आणि अर्णव जिजूंसाठी इथे आले होते, ते दोघं खुश आहेत, मग झालं तर मला यापेक्षा जास्त काही नको आहे, आता मी निघते. आकाश म्हणतो, नम्रता प्लीज थांब. नम्रता म्हणते, आकाश जर झाला तेवढा अपमान पुरे झाला की आता. मग आकाश नम्रताला रिक्वेस्ट करतो आणि तिथे थांबवून घेतो. अर्णवसुद्धा नम्रताला सॉरी म्हणतो, ईश्वरीसुद्धा सॉरी म्हणते आणि मग नम्रता थांबायला तयार होते. आणि या प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.